मराठा आंदोलक मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि आपण पाहतोय की अंतरवाली सराटीमध्ये हजारोंच्या संख्येनं चारचाकी वाहनं जी आहेत ती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळतात। सध्या आपण पाहतोय की वडीगोद्रीपासून ते अंतरवाली सराटीपर्यंत ही सगळा वाहनांचा ताफा जो आहे तो रस्त्याच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या आपण पाहतोय की ही सगळी गर्दी आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते, कारण हे सगळे मराठा बांधव आज मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले ट्रक असतील, टेम्पो असेल, मिळेल ती वाहनं घेऊन हे सगळे मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झालेले आहेत। मनोज जरांगेंनी भूमिका घेतलेली आहे की मुंबई हायकोर्टानं जरी परवानगी नाकारलेली असली तरी सुद्धा आम्ही थेट मुंबईला जाणार आणि मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलन करणार, अशा पद्धतीचा पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलेला आहे। आणि मनोज जरांगे हे थोड्या वेळात मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। आपण पाहतोय की हायवेवरून पुढे ही सगळी वाहनं जी आहेत ती अंतरवाली सराटीच्या दिशेने येत होती, मात्र चालत का होईना मराठा बांधव जे आहेत ते आपल्याला अंतरवालीमध्ये गेलेले पाहायला मिळत होते। सध्या मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे की वाहनं घेऊन आपापल्या पद्धतीनं मुंबईच्या दिशेने रवाना व्हायचं आणि त्यासाठी आपण पाहतोय की सगळी वाहनं घेऊन मराठा बांधव जे आहेत ते पुढे हायवेला जाण्याचा प्रयत्न करतायत। मुंबईमध्ये मनोज जरांगे यांना नक्की कुठे परवानगी दिली जाते पाहणं महत्त्वाचं असणार आहे की आझाद मैदानावरतीच मनोज जरांगे आंदोलनासाठी बसतात हे करतं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मनोज जरांगे हे आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत आणि एक एक करून आपण पाहतोय की मराठा बांधव आपल्या वाहनाकडे जाताना पाहायला मिळतात। ज्या ठिकाणी मनोज जरांगेंचं आंदोलन उपोषण सुरू असतं त्या ठिकाणी हे सगळे मराठा बांधव सकाळी जमलेले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय की आपापल्या वाहनांकडे जाताना हे सगळे मराठा बांधव पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। सरकारकडून मनोज जरांगे यांच्यासाठी चर्चेची दारं खुली केली जातात का, किंवा वाटेमध्ये कोणते मंत्री मनोज जरांगे यांच्याकडे चर्चा करण्यासाठी येतात काही पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वाहनं जे आहेत आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं वाहनांची रांग जी आहे ते आपल्याला या अंतरवाली सराटीच्या दिशेने पाहायला मिळते। पुढे वडीगोद्री फाट्यापासून ते अंतरवाली सराटीपर्यंत टेम्पो, ट्रक, त्याचबरोबर आपली महत्त्वाची वाहनं घेऊन हे सगळे मराठा बांधव जे आहेत ते सहभागी झालेले होते आणि आपण पाहतोय की आता मराठा बांधव जे आहेत मुंबईच्या दिशेने कूच करतायत। हायवेला एक एक करून रांगेमध्ये या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या लावल्या जातील आणि त्यानंतर मनोज जरांगे हे हायवेच्या दिशेनं थेट मुंबईला रवाना होतील आपल्याला पाहायला मिळेल। मात्र मनोज जरांगे यांच्याकडून घेतलेली भूमिका सरकार नक्की त्यांना कसा प्रतिसाद देते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र मोठ्या प्रमाणावरती वाहनं घेऊन मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप कापसे, TV9 मराठी, अंतरवाली सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।